सो बेसिकली आज आपल्याला काय पाहायचं आहे तर आपण पाहणार आहोत GS जॉग्राफी या विषयाची इंट्रोडक्शन। जे भूगोल हा विषय आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये दिसून येतो। म्हणजे जर तुम्ही कंबाईनचा विचार केला, तुम्ही MPSC राज्यसेवेचा विचार केला, तुम्ही UPSCचा विचार केला, तर प्रत्येक परीक्षेमध्ये भूगोल विषयाचा अंतर्भाव आपल्याला दिसून येतो। हा जो भूगोल विषय आहे या भूगोल विषयाचं स्वरूप काय आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे। हे कंबाईनमध्ये पण सिलेबस आहे, तसाच आपल्याला राज्यसेवेमध्ये तसाच आपल्याला UPSC मध्ये सिलेबस आढळतो। पण कंबाईनच्या सिलेबसचा अप्रोच वेगळा असणार आहे। आताची जी काही नवीन राज्यसेवा लागू झाली आहे डिस्क्रिप्टिव्हची आणि UPSC यांचा अप्रोच हा थोडा वेगळा आहे। सो सर्वात पहिली गोष्ट आपण काय पाहणार आज तर आपण जॉग्राफी विषयात काय काय घटक आहेत त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। आणि मग आपला जो काही आजची बॅच सुरू होते GS जॉग्राफीचं मॉड्यूल, त्याच्यामध्ये अप्रोच काय असला पाहिजे, पुस्तकं आपण काय वाचली पाहिजेत, हे सगळं आपण आज पाहणार आहोत। सो करूयात आपण सुरुवात। सो जॉग्राफी या विषयाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला या विषयामध्ये काही बेसिक कंपोनंट आढळतात। ते मी इथे तुमच्या समोर मांडतोय, ते फक्त तुम्ही कॉपी करून घ्या, मग आपण त्याची झट दिशेने चर्चा करणार आहोत। ठीक आहे। सो बेसिकली आपण जॉग्राफी या विषयाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला हे सगळे घटक त्या विषयामध्ये दिसून येतात। आधी आपण त्याचा एक आढावा घेऊ, मग आपण त्याची चर्चा करू की यामध्ये काय काय असणार आहे ते। भूगोलाचे दोन प्रमुख भाग आहेत। सामान्य भूगोल, ज्यावेळेस आपण भूगोल म्हणतो पृथ्वीचा अभ्यास, त्यावेळेस खरं पाहता तो हा घटक असतो, हे लक्षात घ्या। कुठला? सामान्य भूगोल। तसंच भूगोलाचा दुसरा भाग आहे प्रादेशिक भूगोल, ज्याला इंग्रजीमध्ये आपण रिजनल जॉग्राफी म्हणतो। याचं अस्तित्व याच्यावर अवलंबून आहे। जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला ते समजणार आहे। हा जो सामान्य भूगोल किंवा जनरल जॉग्राफी आहे हा पूर्णपणे काय आहे, हा संकल्पनात्मक विषय आहे। क्लिअर? ह्या विषयामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त काय आढळतात, संकल्पना आढळतात। या विषयाला आपण दोन शाखांमध्ये विभागतो, एक आहे प्राकृतिक भूगोल, दुसरा आहे मानवी भूगोल। आता आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे विशेषतः प्रिलिमचा सिलेबस, त्यामुळे तुम्हाला काय शब्द असा पडतो बघा, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक आणि सामाजिक व आर्थिक भूगोल। आर यू गेटिंग इट? सामाजिक व आर्थिक म्हणजेच काय तर मानवी भूगोल। सो मानवी भूगोलाला हे एक दुसरं नाव आहे, सामाजिक व आर्थिक भूगोल। खरं शब्द, योग्य शब्द काय तर तो आहे मानवी भूगोल। क्लिअर? आता या स्थितीमध्ये आपल्याला हे प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल हे जे दोन घटक दिसतात त्यामध्ये लक्षात ठेवा प्राकृतिक भूगोल हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे। हा सर्वाधिक महत्त्वाचा का आहे तर या प्राकृतिक भूगोलामध्ये आपल्याला पृथ्वीचा सर्वंकष अभ्यास केलेला दिसून येतोय। भूगोल म्हणजे पृथ्वीचा अभ्यास, त्या पृथ्वीचा ऑलराऊंड स्टडी आपल्याला कुठे झालेला दिसतोय, प्राकृतिक भूगोलात दिसून येतो। या प्राकृतिक भूगोलामध्ये आपल्याला चार शाखा आहेत बघा, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र आणि पर्यावरण भूगोल। आता या शाखा आपल्याला काय शिकवत आहेत तर भूरूपशास्त्र आपल्याला अभ्यास करणार आहे शिलावरणाचा, पृथ्वीच्या शिलावरणाचा। हवामानशास्त्र पृथ्वीच्या वातावरण या थराचा अभ्यास करणार। सागरशास्त्र पृथ्वीचं जे जलावरण आहे त्याचा अभ्यास करतात। आणि पर्यावरण भूगोल हा कशाचा अभ्यास करणार आहे तर ते शब्दातच आपल्याला कळते, पर्यावरणाचा अभ्यास करतो। हा जो घटक आहे हा जरा किचकट आहे, समजायला थोडासा तो त्रासदायक असणार आहे। का तर या घटकामध्ये आपल्याला ज्या काही संकल्पना आढळतात ते दोन्ही ठिकाणी संकल्पनाच आहेत, पण यातल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना काय झाल्या, त्या संकल्पना झाल्या पूर्णपणे विज्ञानावर आधारित, भौतिक शास्त्राशी संबंधित संकल्पना। त्यामुळे त्या समजायला थोड्याशा किचकट जाणार। याच्या उलट इथल्या संकल्पना ह्या पूर्णपणे सामाजिक शास्त्रांशी संबंधित आहेत, त्यामुळे त्या समजायला सोप्या जातात। क्लिअर? पण आपण लेक्चरमध्ये याचा आढावा घेताना शक्य तेवढं सोपं करून पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते समजताना कुठलाही त्रास होणार नाही, अडचण येणार नाही। आता अभ्यासक्रमात जर पाहिलं आपण तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला हे जे तीन घटक आहेत ते GSच्या मुख्य परीक्षेबद्दल म्हणतोय, GS 1 मध्ये आपल्याला आढळतात। आणि पर्यावरण भूगोल हा आपल्याला GS
3चा जो पेपर आहे ज्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स आहे, सायन्स टेक्नॉलॉजी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्या घटकामध्ये आपल्याला पर्यावरणाचा समावेश आढळतो. पण पर्यावरण हा भूगोलाचा अविभाज्य भाग आहे, हे नीट लक्षात ठेवा, हे ध्यानात ठेवायचे तुम्ही. क्लिअर. आता पुढे बघूयात आपण. या भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, पर्यावरण भूगोलात काय ते आपण थोडक्यात बघू, पण त्याच्या आधी आपण याचा आढावा घेऊया. हा दुसरा घटक आहे मानवी भूगोल किंवा मगाशी सांगितलं मी तसं सामाजिक व आर्थिक भूगोल. क्लिअर. हा सामाजिक व आर्थिक भूगोल जो आहे त्यामध्ये आपल्याला 3 घटक आढळतात: लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल आणि आर्थिक भूगोल. थोडक्यात काय बघा, या प्राकृतिक भूगोलामध्ये मानवाच्या उपस्थितीमुळे ज्या काही गोष्टी घडून येत आहेत त्याचा अभ्यास आपण मानवी भूगोलात करतोय. ही सगळी नैसर्गिक स्थिती झाली. याच्यामध्ये हा जो प्राणी आहे, मानव प्राणी, जे काही फेरबदल करतोय, जे काही उपभोग घेतोय, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे अभ्यासाव्या लागणार आहेत? या मानवी भूगोलामध्ये. म्हणजे इथे आपण अभ्यासतो मानवी लोकसंख्या, मानवाच्या वसाहती, ग्रामीण नागरी वसाहती. इथे आपण मानवाच्या आर्थिक प्रक्रिया, मानवाद्वारे वापरली जाणारी नैसर्गिक साधन संपत्ती याचा अभ्यास करतो. सो असे हे 7 घटक आपल्याला दिसतात. आता ज्यावेळेस या 7 घटकांच्या मूलभूत संकल्पना तुम्ही अभ्यासता, मग त्याच संकल्पना तुम्हाला इकडे एकेका प्रदेशाबाबत तपासायच्या आहेत. जर इथल्या संकल्पना क्लिअर असतील तर तुम्हाला हे सगळं समजणार आहे, अन्यथा समजणार नाही, हे नीट लक्षात ठेवा. क्लिअर. आता आपण यामध्ये काय आहे आणि मग त्याचा याच्याशी कसा संबंध आहे याचा एक झट दिशेने आढावा घेऊयात. सर्वात पहिले लक्षात घ्या भूरूपशास्त्र. हे भूरूपशास्त्र आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरील भूरूपांचा अभ्यास करतं. ही भूरूप म्हणजे काय, तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये लँडफॉर्म्स असं संबोधतो. ही भूरूप जी आहेत ना, ही भूरूप आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावर खंड, सागराचा तळ, पर्वत, पठारं, मैदानं या वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात. आणि ही जी भूरूप आहेत, ही भूरूप काय करतायत तर सातत्याने बदलाच्या चक्रातून जात आहेत. म्हणजे आपण बऱ्याचदा असं वाचतो की हिमालय हा जगातला सर्वात उंच युवावस्थेतील पर्वत आहे, घडीचा पर्वत आहे. युवावस्थेतील आहे म्हणजे काय, तर हिमालयाची उंची आज सुद्धा काय होत चालली, वाढत चाललेली आहे. हा फरक एवढाच की तुम्हाला ती उंची वाढताना असा तुमच्या जीवनकाळात दिसून येणार नाही. त्यामध्ये होणारा बदल दिसून यायला शेकडो, किमान कमीत कमी शेकडो वर्ष जावी लागतात. सो हा बदल अतिशय सावकाश होतोय की जो मानव आपल्या जीवनकाळात अनुभवू शकत नाही, पण भूरूपांमध्ये बदल होत आहेत. जसा हिमालय हा युवावस्थेतला पर्वत आहे, तसा अरावली हा वृद्धावस्थेतला पर्वत आहे. सो या सगळ्या कंडिशन्समध्ये आपल्याला काय आढळतं ते समजून घ्या. आपल्याला असं दिसून येतंय की या सगळ्या कंडिशन्समध्ये आपण मोठ्या प्रमाणात भूरूपांमध्ये झालेले जे बदल आहेत त्या बदलामागची प्रक्रिया अभ्यासतो. या भूरूपांमध्ये जे बदल होत असतात त्या बदलाला कारणीभूत काय असतात, काही बलं असतात. ही बलं कोणती आहेत, ती आहेत भूअंतर्गत बलं आणि भूबाह्य बलं. या बलांच्या प्रक्रियेमुळे आपल्याला काय दिसतंय तर भूरूपांचं मूळ स्वरूप आमूलाग्र बदलतं. क्लिअर. त्यामुळे भूरूपशास्त्रामध्ये आपण ती भूरूप, त्यांच्यामध्ये होणारे बदल, त्या बदलांना कारणीभूत असणारी ती दोन्ही बलं जी पृथ्वीच्या आतमधून आणि बाहेरून काम करतात, त्या भूअंतर्गत आणि भूबाह्य बलांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत, हे नीट लक्षात ठेवा. आता हा अभ्यास इथे पूर्ण केला की आपण काय करायचं लक्षात घ्या. या भूरूपांचा अभ्यास आपण इथे भूरूपशास्त्रात पूर्ण केला की आपण लगेच इथे जायचं. भारतातील भूरूपांचा अभ्यास, महाराष्ट्रातील भूरूपांचा अभ्यास, जगातील भूरूपांचा अभ्यास करायचा. त्यात प्राधान्याने काय येणार आहे, आपल्या राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून महत्त्व हे असं देईल मी, भारत 3 स्टार, महाराष्ट्र 2 स्टार आणि जग सिंगल स्टार. कारण मुख्य परीक्षेत याच्यावर प्रश्न येणार नाहीत. मुख्य परीक्षेत या 2वर येतील, पूर्व परीक्षेत 3वर येऊ शकतात. पण पूर्व परीक्षेत सुद्धा जगाच्या भूगोलावर क्वचित एखाद दुसरा प्रश्न असतो. याउलट भारत महाराष्ट्रावर आलेल्या प्रश्नांची संख्या कशी असते, जास्त असते. सो हा मुद्दा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सो भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये भूरूपशास्त्राशी संबंधित काय अभ्यासतो आपण, तर या भूरूपशास्त्राशी संबंधित भारतातील आणि महाराष्ट्रातील प्राकृतिक रचना, भारतातील आणि महाराष्ट्रातील जी काही भूरूप आहेत त्या भूरूपांची निर्मिती कशी झाली, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत, त्या भूरूपांचे जे काही भौगोलिक उपभाग आहेत, विभाग आहेत, त्याचा अभ्यास, प्लस
त्यांचं आर्थिक महत्त्व हे आपल्याला इथे पाहावं लागतं. सो जर तुम्हाला इथे व्यवस्थित कळालं की घडीचा पर्वत काय असतो, घडीचा पर्वत कसा निर्माण होतो, हे जर तुम्हाला इथे कळालं तर तुम्हाला इथे हिमालयाची निर्मिती कशी झाली हे समजू शकतं. जर तुम्हाला इथे भ्रंश, जोड किंवा भूअंतर्गत बलांमधील संथ गतीने काम करणारी तणावकारी बलं कळाली, इथे समजली, तर तुम्हाला इथे महाराष्ट्रामधील किंवा भारतामधील सह्याद्री पर्वताची निर्मिती कशी झाली हे व्यवस्थित समजू शकतो. सो ही गोष्ट ध्यानात घ्या की ज्या वेळेस आपण इथल्या संकल्पना व्यवस्थित क्लिअर करू त्यावेळेस आपल्याला इथलं प्राकृतिक रचना हा घटक व्यवस्थित समजेल. क्लिअर. त्यामुळे आपण अभ्यास करताना पण तसंच करणार आहोत. आता आपण उद्यापासून भूरूपशास्त्र सुरू करणार आणि मग या भूरूपशास्त्राच्या मूलभूत संकल्पना झाल्या की आपण भारत महाराष्ट्राची प्राकृतिक रचना अभ्यासणार. क्लिअर. असं सिक्वेन्समध्ये आपल्याला अभ्यासत जायचं आहे हे ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा हवामानशास्त्र. इथे काय आपण अभ्यासतो तर पृथ्वीच्या सभोवती जे वातावरण आहे त्या वातावरणाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे वातावरण, त्या वातावरणातील घटक, त्या वातावरणाची रचना, त्या वातावरणातील हवा, हवेचं तापमान, हवेचा दाब, हवेच्या दाबातील फरकामुळे निर्माण होणारे वारे. मग वाऱ्याचे दोन प्रकार आपल्याला आढळतात, ग्रहीय वारे, स्थानिक वारे. त्यानंतर मग या पृथ्वीवर जे काही दाबपट्टे आणि ग्रहीय वारे निर्माण झाले त्यातून निर्माण झालेलं हवेचं अभिसरण चक्र, त्याच्याबरोबरीने मान्सून, जेट प्रवाह, स्थानिक वारे, वायुराशी आणि सर्वात महत्त्वाचं आवर्त आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं वृष्टी म्हणजे पाऊस, हिमवृष्टी, गारांचा पाऊस. या गोष्टी, या घटना कशा प्रकारे होतात त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो थोडक्यात हवामानशास्त्रामध्ये आपण पृथ्वीच्या सभोवतालच्या वातावरणाच्या खालच्या थरामध्ये, तपांबरामध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करतो. तुम्ही आजचा पेपर जर वाचला असेल तर त्यामध्ये बातमी आहे, कोकण किनारपट्टी, मुंबई, सह्याद्रीमध्ये मुसळधार पाऊस. आपल्या पुण्यात पाऊस पडतोय का? अजिबात नाही. कुठेतरी थोडंफार झिमझिम होते, पाऊस थांबतो, लख्ख ऊन पडतं. असं का? कारण आपण जातो कुठे? पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये. मग हे असं नक्की का होतं याचा आपल्याला आढावा सविस्तर घ्यायचा आहे. क्लिअर. सो या ठिकाणी आपण हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास केला का मग आपण इकडे येणार भारत महाराष्ट्रामध्ये आणि मग तिथे आपण कशाचा अभ्यास करणार? भारतातील आणि महाराष्ट्रातील हवामान जे आहे त्या हवामानाचा आपण अभ्यास करणार आहोत हे ध्यानात घ्या. क्लिअर. त्या हवामानामध्ये मग मान्सूनचे सिद्धांत येतात, भारतात कुठं किती पाऊस पडतो, कुठे जास्त, कुठे कमी, याचा सगळा आढावा घ्यायचा आहे. हा आढावा घेताना तुम्ही नीट लक्षात घ्या, कंबाईनमध्ये प्रश्न काय येणार? सर्वात जास्त पाऊस कुठे, सर्वात जास्त पावसाचे दिवस कुठे, सर्वात कमी पाऊस कुठे, कमी पावसाचे दिवस कुठे. हा कंबाईनचा अभ्यास झाला. पण राज्यसेवेच्या अभ्यासामध्ये फक्त तेवढं माहिती असून नाही उपयोगाचं. त्याच्या पुढे का हा शब्द तिथे येणार की त्या मौसिनराम चेरापुंजीमध्ये भारतातीलच नाही तर जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. हे आपण कंबाईनसाठी पाठ केलं, हे आपण राज्यसेवेसाठी पण पाठ केलं. पण राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हसाठी आपल्याला पुढे एक प्रश्न येतोय, असं का? त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस का पडतो त्याच्या मागचं सगळं स्पष्टीकरण आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे नीट लक्षात घ्या. क्लिअर. किंवा बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळं, ज्याला आपण भूगोलाच्या भाषेत आवर्त म्हणतो, ती का निर्माण होतात? किंवा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात गंगा खोऱ्यामध्ये वारंवार पूर येतो. किंवा त्याच्याही पलीकडे गेला तुम्ही तर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा खोऱ्यामध्ये दरवर्षी पूर येतोच. असं का? त्याच्याही पलीकडे गेलात तुम्ही चालू घडामोडीच्या अनुषंगाने की ज्यावर UPSCने प्रश्न विचारलेला आहे. काय? तर भारतातील मोठ्या शहरांमध्ये वारंवार पूर यायला लागलेले आहेत. असं का? पहिले दोन जे आपण म्हणालो, ब्रह्मपुत्रा झालं किंवा गंगा खोरं झालं, हे नैसर्गिकरित्या पूरप्रवण झाले. पूर्वापार तिथं पुराचा धोका आहे. पण भारतातील मोठ्या शहरांमध्ये पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता, धोका गेल्या काही वर्षात वाढलाय. ही चालू घडामोडीमधील एक गोष्ट आहे की ज्याच्या मागे पर्यावरणाचा ऱ्हास, अनियोजित नागरीकरण अशा गोष्टी कारणीभूत आहे. सो आज रोजी आपल्यासाठी त्या गंगा खोऱ्यामध्ये, ब्रह्मपुत्रा खोऱ्यामध्ये येणाऱ्या पुरापेक्षा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे तर आजची चालू घडामोडीमधली समस्या काय तर भारतातील शहरांमध्ये येणारे पूर. सो हीच खरी गोष्ट आहे की जिथे आपला अभ्यास हा कंबाईनचा अभ्यास किंवा राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून वेगळा होतो आणि तो UPSCच्या बाजूला जातो.
की चालू घडामोडींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. भारतासंदर्भात, महाराष्ट्रासंदर्भात ज्या चालू घडामोडी आहेत त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. म्हणजे 2004 साली मुंबईत पूर आला, तेव्हापासून वारंवार मुंबईमध्ये अतिपर्जन्य झालं की पूर येतो. मग मुंबईमध्ये असं काय प्रॉब्लेम झालेत, माणसाने अशा काय चुका केल्यात, पर्यावरणाचा कशा प्रकारे ऱ्हास केलाय की ज्यामुळे ही गोष्ट उद्भवते, हे आपल्याला चेक करायचं, हे लक्षात घ्या. क्लिअर? सो हळूहळू आपण एक एक घटक पूर्ण करायला लागलो की तुम्हाला ते बरोबर लक्षात येईल. ठीक आहे. सो हे झालं हवामानशास्त्र आणि भूरूपशास्त्र. त्यानंतर सागरशास्त्र हा एक अतिशय छोटा टॉपिक आहे. या सागरशास्त्रामध्ये आपल्याला समुद्राच्या तळावरील भूरूप, समुद्राच्या पाण्याचं तापमान, क्षारता या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. समुद्राच्या पाण्याच्या ज्या काही हालचाली आहेत त्या हालचालींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, जसं की लाटा, भरती, ओहोटी, सागर प्रवाह. त्यानंतर आपल्याला समुद्रामधून जी काही साधन संपत्ती मिळते त्या साधन संपत्तीचा अभ्यास करायचा आहे. तो एक अतिशय छोटा टॉपिक आहे. त्यामध्ये चालू घडामोडीशी संबंधित काही घटक आहेत ते आपण पाहणार आहोत. आता याच्याशी संबंधित भारत महाराष्ट्राचा काही अभ्यास आहे का, तर तसं काही नाही आहे, हे ध्यानात घ्या. त्यानंतर सर्वात हॉट इश्यू म्हणजे आपल्या फक्त भूगोल नाही तर आपल्या UPSC MPSCच्या अभ्यासक्रमामधला सर्वाधिक हॉट टॉपिक काय, तर तो हॉट टॉपिक आहे पर्यावरण भूगोल. म्हणजे स्पर्धा परीक्षा देत असताना आणि त्यातल्या त्यात विशेषतः गॅझेटेड ऑफिसर म्हणजे क्लास 1 क्लास 2 पदाची परीक्षा देताना, म्हणजे कोणती MPSC राज्यसेवा आणि UPSCची परीक्षा देताना तुम्ही डोक्यात एक गोष्ट कायम ठेवली पाहिजे की आपल्या मनामध्ये, आपल्या मेंदूमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता असली पाहिजे. खरं पाहता लक्षात घ्या, फक्त परीक्षा देत आहे म्हणून नाही, तर प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनामध्ये सुद्धा पर्यावरणाबद्दल जागरूकता पाहिजे की माझ्याकडून पर्यावरणाचं संवर्धन कसं होईल, माझ्याकडून पर्यावरणाचा ऱ्हास कसा होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण आज पर्यावरणाचा ऱ्हास इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की या ऱ्हासामुळे काय होते लक्षात घ्या, या ऱ्हासामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. हा ऱ्हास आज इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की भविष्यात या ग्रहावरील सजीवांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. म्हणून साहजिकच आहे UPSC MPSC दोन्हीही या पर्यावरणावर प्रश्न मोठ्या संख्येने विचारणार आहेत. त्यात सुद्धा पर्यावरणाच्या ऱ्हासावर आलेल्या प्रश्नांची संख्या ही सर्वात जास्त असणार आहे. म्हणजे पर्यावरणावर जे काही प्रश्न विचारले जातील, मग ते कंबाईनमध्ये असो किंवा राज्यसेवा पूर्व असो, राज्यसेवा मुख्य असो किंवा UPSC पूर्व मुख्य असो, पर्यावरणावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 80% प्लस प्रश्न हे पर्यावरण ऱ्हासाशी संबंधित असतात. हे नीट ध्यानात घ्या. त्यामुळे आपण सुद्धा अभ्यास करताना तो अभ्यास जास्त फोकस्ड होऊन करणार आहोत. आता या पर्यावरणाचा अभ्यास करताना तुम्ही काय करणार आहात ते लक्षात घ्या. या पर्यावरणाचा अभ्यास करताना दोन गोष्टी, एक तर पर्यावरणाचं नॉर्मल स्ट्रक्चर आणि फंक्शनिंग कसं आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. मग त्यात बिघाड काय झाला आहे आणि त्या बिघाडातून कोणकोणत्या गोष्टी उद्भवलेल्या आहेत. म्हणजे अगदी साधं म्हटलात तर तुम्ही प्रदूषण, जे आपण अगदी शाळेपासून अभ्यासतोय, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण, जल प्रदूषण, त्याच्या बरोबरीने आज काय उद्भवलं आहे, प्लास्टिक प्रदूषण, वेस्ट, किरणोत्सारी प्रदूषण, औष्णिक प्रदूषण, हा जो वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आज पर्यावरणातील प्रदूषणाशी संबंधित उद्भवलेल्या आहेत त्याचा आढावा घ्यायचा. त्यानंतर हरितगृह परिणाम, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल या गोष्टींचा अभ्यास आला. ओझोनच्या थराचा ऱ्हास, आम्लवर्षा, वाळवंटीकरण, निर्वनीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास, त्यापाठोपाठ प्रवाळ भित्तिकांचा ऱ्हास, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. हे सगळं करत असताना आपण कायमच, तुम्ही क्लास करा किंवा क्लास करू नका, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मूलभूत संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे. एक साधं उदाहरण लक्षात घ्या. पाणथळ भूमींचा ऱ्हास, पाणथळ भूमी की जिथे मॅनग्रूव्ह, खारफुटीची वन असतात त्याचा ऱ्हास, ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक गंभीर समस्या आहे. असं का? इथे तुम्हाला अगदी बेसिकमधून अभ्यास करायचा आहे, ते म्हणजे पाणथळ प्रदेश म्हणजे काय. कुठल्या प्रदेशाला तुम्ही पाणथळ भूमी म्हणणार, मग त्या प्रदेशात वनस्पती कशा काय उगू शकतात, त्या वनस्पतींची वैशिष्ट्य काय, मग त्या ठिकाणी वनस्पतींबरोबरच कोणते प्राणी असतात, या पाणथळ भूमी प्रदेशात मानवाची अनुपस्थिती का आहे, या पाणथळ भूमी प्रदेशामध्ये जैवविविधता मोठ्या प्रमाणात का आहे, या पाणथळ भूमी प्रदेशाचं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फायदा, महत्त्व काय, हे सगळं नीट अभ्यासलं की मग मानव पाणथळ भूमींचा का आणि कशा प्रकारे ऱ्हास करतोय
आणि मानवाने पाणथळ भूमींचा ऱ्हास केल्यामुळे पुढे कोणत्या समस्या उद्भवत आहे, ही A to Z सिक्वेन्स जी आहे ती आपल्याला माहिती पाहिजे. सेम याच पद्धतीने आत्ता मी यादीत जे काही टॉपिक नमूद केले त्या सर्व टॉपिकबद्दल तुम्ही अभ्यास करणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे, हे ध्यानात ठेवा. इज दिस क्लिअर? पुढे जाऊयात आपण आता. मग आपण जातो मानवी भूगोलाकडे. या मानवी भूगोलाचा अभ्यास करताना आपल्याला 3 घटक दिसून येत आहेत बघा. ते कोणते आहेत? लोकसंख्या, वसाहत आणि आर्थिक भूगोल. इथे आपल्याला मानवी लोकसंख्येचा अभ्यास करायचा आहे. हा सुद्धा चालू घडामोडीत महत्त्वाचा आहे. का बरं? भारतासाठी तर निश्चित आहे. का? कारण आता आपण जगातील नंबर 1 झालेलो आहोत. कशाबाबत? एकूण लोकसंख्येच्या आकड्याबाबत. ठीक आहे. या एकूण लोकसंख्येच्या आकड्याबाबत आपण जगातील नंबर 1 आहोत. त्यातून काही फायदे आहेत, त्यातून काही तोटे आहेत. सो त्याचा आपल्याला आढावा घ्यावा लागतो. तो घेण्याआधी आपल्याला बेसिक लोकसंख्येबाबत काही माहिती मिळवावी लागते. कोणती? तर लोकसंख्या ही आपली सर्वात मोठी संपत्ती असते कुठल्याही राष्ट्रासाठी. भारतासाठी जसं नाही. लोकसंख्या म्हणजे काय? आपल्या देशातील नागरिक. म्हणजे काय? भूगोलाच्या भाषेत मानवी साधन संपत्ती, ह्युमन रिसोर्स. तुम्ही बघा ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षेत सेपरेट विषय आहे HRD, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानव संसाधन विकास. एक विषय म्हणून त्याला स्थान दिलेलं आहे. यातूनच त्याचं महत्त्व कळतं. इतर सर्व नैसर्गिक साधन संपत्तीपेक्षा मानवी साधन संपत्ती ही सर्वात महत्त्वाची आहे, हे ध्यानात ठेवा. क्लिअर? म्हणूनच आपण काय करतोय? लोकसंख्येचा अभ्यास करतो. या लोकसंख्येचा अभ्यास करताना मग त्या लोकसंख्येची वृद्धी, त्या लोकसंख्येचं वितरण जे आपण घनतेच्या सहाय्याने मोजतो, लोकसंख्येबाबतचे महत्त्वाचे घटक जसं जन्मदर, मृत्यूदर, लिंग गुणोत्तर, सरासरी आयुर्मान, या कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, साक्षरता, या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आता गंमत बघा, कंबाईन परीक्षेत प्रश्न कसा येणार? तर या घटकांमधल्या आकडेवारीवर प्रश्न येतो की बाबा लिंग गुणोत्तरानुसार 2011 सालच्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तरानुसार भारतातील जे काही राज्य दिलेली आहेत त्या राज्यांचा चढता उतरता क्रम जो काही असेल, आयदर चढता किंवा उतरता क्रम, त्यानुसार योग्य मांडणी बघा. म्हणजे हा आकड्यांवर आधारित प्रश्न झाला. क्लिअर? किंवा मृत्यूदराबाबतचा तसाच प्रश्न येऊ शकतो. पण जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह MPSC किंवा UPSCचा विचार करतो त्यावेळेस परत तसंच येते. का हा मुद्दा येतो की बाबा 1951 पासून 1981 पर्यंतच्या कालखंडामध्ये भारतातील लोकसंख्येमध्ये मृत्यूदर वेगात कमी झाला पण जन्मदर उच्चच राहिला. असं का? ह्या काचं विश्लेषण आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. त्याचा विचार आपण केला पाहिजे. किंवा 1981 पासून 2011 आणि 2011 पासून आता पुढे सुद्धा आपल्याला एक गोष्ट दिसते की भारतीय लोकसंख्येची वृद्धी धन होते, म्हणजे ॲडिशन होते, पण वृद्धीचा जो वेग होता तो वेग काय होत चाललाय? कमी होत चाललाय. मग याच्या मागे कोणत्या सामाजिक आर्थिक गोष्टी कारणीभूत आहेत त्याचा आढावा आपल्याला घेणं गरजेचं असतं. सो हा अभ्यास कसा आहे लक्षात घ्या. हा आपल्याला काही गोष्टी, काही संकल्पना समजून घ्यायच्या, त्याच्यावर विचार करायचा आहे. मग त्या समजलेल्या संकल्पना आपल्याला चालू घडामोडीत आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी त्या आपल्याला जोडायच्या आहेत. क्लिअर? हे सगळं जर आपण व्यवस्थित लक्षात घेतलं, समजून घेतलं तर आपला अभ्यास डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेसाठी होणार आहे, हे ध्यानात घ्या. विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आता 2025 पासून ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा लागू होणार आहे त्यावेळेस त्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये आपल्याला काय दिसतंय? त्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये आपल्याला असं आढळतंय, असं जाणवतंय की मुलांना अभ्यास कशा प्रकारे केला गेला पाहिजे याबद्दलच संभ्रम आहे. सो तो संभ्रम आधी दूर करा. कारण तुम्ही कदाचित याआधी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातील परीक्षेसाठी केला असेल तर त्या प्रकारचा अभ्यास आज सुद्धा उपयोगी आहे, पण तो प्रिलिम पुरता आहे. मुख्य परीक्षेचं स्वरूप जे आमूलाग्र बदललेलं आहे त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे हे आधी नीट समजून घ्या, मग अभ्यासाला लागा, हे ध्यानात ठेवा. सो दुसरा घटक बघा, हा सुद्धा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे चालू घडामोडीत. वसाहत भूगोल. वसाहत म्हणजे काय? मानव जिथं राहतो ते ठिकाण मानवाची वसाहत. या वसाहतीमध्ये आपल्याला काय दिसतं लक्षात घ्या. या मानवी वसाहतीमध्ये आपल्याला ग्रामीण वसाहती आणि नागरी वसाहती दिसून येतात.
आपल्या देशामध्ये गेल्या 20-30 वर्षामध्ये शहरांची वाढ वेगात होत चाललेली आहे. क्लिअर? ह्या शहरांची वाढ वेगात होत असताना अनेक नागरीकरणाच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही आज सकाळचा जर पेपर वाचला असेल, तुम्हाला मुंबईमधला हिट अँड रन प्रकरणाचं एक उदाहरण मला देता येईल. दुर्दैवी गोष्ट आहे की काल पहाटे स्कूटरवरून जाणाऱ्या एका दाम्पत्याला एका नशेमध्ये असलेल्या युवकाने त्याच्या गाडीने उडवलं. तशीच काहीशी घटना काही दिवसापूर्वी पुण्यात घडली होती. म्हणजे दररोज शहरामध्ये तुम्हाला अपघातामध्ये लोकांचे बळी जाताना दिसत आहे. दररोज शहरामध्ये तुम्हाला ट्रॅफिक कंजेशन, त्यातून प्रदूषण, कचऱ्याची समस्या, सांडपाण्याची समस्या, जागांचे वाढलेले भाव, वाढणाऱ्या झोपडपट्ट्या, तिथे वाढलेली गुन्हेगारी, म्हणजे सकारात्मक अशा गोष्टी फार काही दिसत नाही आहे. सांगायचं तात्पर्य काय की शहरं ही आज समस्यांचं आगार झालेली आहेत. हे असं का आणि याच्यावर सोल्युशन काय, हा आपला अभ्यास आहे. कंबाईन परीक्षेसाठी किंवा आत्तापर्यंतच्या राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हसाठी ते काय विचारायचे, तर ग्राम शहरी वसाहतींचं त्यांच्या लोकसंख्येनुसार चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी करा. टाऊन, सिटी, मिलियन सिटी, मेट्रो सिटी, कॉन्युर्बेशन वगैरे वगैरे. ठीक आहे, हा भाग आपल्याला आहे, पण आपल्याला कुठंतरी या सगळ्या गोष्टींना संकल्पनात्मक दृष्टिकोनातून अभ्यासायचे. आज आपल्या देशामध्ये शहरं ही समस्यांचं आगार का बनलेली आहेत? कुठंतरी त्याच्या मागे त्या शहरांकडे होणारं अतिरिक्त स्थलांतर, त्या अतिरिक्त स्थलांतरणामागे आपल्याला या देशातील, या राज्यातील प्रादेशिक असमतोल ही कारणं दिसून येतात. हे ध्यानात घ्या. क्लिअर? त्यामुळे या सगळ्याचा आढावा आपण घेणं फार गरजेचं आहे. हे नीट लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा लक्षात घ्या आता. तसंच ग्रामीण वसाहतींमध्ये पण आजकाल पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागला आहे. तो का? तो एक मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्या पुढचा मुद्दा लक्षात घ्या. आता हे सगळं अभ्यासताना आपण ते भारत महाराष्ट्रासंदर्भात अभ्यासणार. जसं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की भारतातील नागरीकरणाच्या समस्या, भारतातील महाराष्ट्रातील ग्रामीण वसाहतीमध्ये होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, भारतातील लोकसंख्या विषयक समस्या, हे सगळे येते. लोकसंख्येबाबत आपण भारत महाराष्ट्राचा अभ्यास करताना तो जास्त खोलात करायचा आहे. जे मगाशी मी सांगितलं नाही, आत्ता मी सांगतोय, त्यामध्ये भारतीय समाजाचा अभ्यास फार प्रकर्षाने करावा लागणार आहे. आपला जो भारतीय समाज आहे ना, तो फार वैविध्यपूर्ण आहे. म्हणजे या समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या जमाती, वेगवेगळ्या वंशाची लोक आढळतात. हे जे 6 शब्द मी वापरले, वंश, जमात, जात, धर्म, संस्कृती, भाषा, हे नक्की काय आहे आणि त्याचं भारतीय समाजामध्ये जे रिफ्लेक्शन आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. म्हणजे आता आज आपलं हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, त्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगू शकत नाही आहे. ती आपल्याला सिलेबस शिकवताना आपल्याला घ्यायची आहे. थोडक्यात सांगतोय, आदिवासी लोक म्हणजे जमातीचे लोक हे आपल्याला पर्वतीय, डोंगराळ, वनव्याप्त, एकाकी बेट अशा दुर्गम भागामध्येच आढळतात. हे लोक मागास आहेत इतर समाजापेक्षा. त्यांच्या आर्थिक प्रक्रिया, त्यांचं ज्ञान हे मागासलेलं आहे. ते अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत, हे आपल्याला माहिती. आपल्याला राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह कंबाईन परीक्षा काय विचारणार की गोंड ही आदिवासी जमात कुठल्या राज्यामध्ये आहे, संथाल कुठे आहेत, वगैरे वगैरे. आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेत काय महत्त्वाचं आहे, हे पाठांतर तर करायचंच आहे. महाराष्ट्रातल्या आदिवासी जमाती, भारतात कुठे आदिवासी आहेत, कोणते आदिवासी आहेत, हे पाठांतराचा भाग आहेच. पण ॲडिशनल आपल्याला काय करायचं आहे, संकल्पनात्मक. तर हे आदिवासी किंवा जमातीचे लोक दुर्गम भागात का राहतात, त्यांना आवडतं का निसर्गाच्या सानिध्यात राहायला, तर तसं नाही आहे. त्याच्यामध्ये काहीतरी सामाजिक सांस्कृतिक कारणं आहेत, ती आपल्याला समजून घ्यायची आहेत. हे असे मागासलेले का आहेत आणि मग हे आधुनिक व्हायला किंवा नवीन गोष्टी स्वीकारायला नकार का देतात. कधीकधी त्यांना जर आपण नवीन गोष्टींची ओळख करून द्यायला लागलो तर ते अतिशय हिंसक होतात. काही वर्षापूर्वी त्या अंदमान निकोबारमधल्या सेंटिनल बेटावर एक परकीय, आय थिंक अमेरिकन नागरिक होता, तो त्या बेटावर जाण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा त्या बेटावरच्या सेंटिनलीज लोकांनी त्याला धनुष्याचा बाण मारून त्याची हत्या केली. ते अमेरिकन सोडा, ते इव्हन भारतीय लोकांना सुद्धा त्यांच्या प्रदेशात येऊ देत नाही. तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला, त्यांचं एकच उत्तर आहे, ते तुम्हाला त्यांच्या बेटावर येऊ देत नाही. ते तुम्हाला डायरेक्ट कुठे पाठवतात, भारतात पण परत पाठवणार नाहीत, मुख्यमंत्री डायरेक्ट वरती पाठवतात. असं का? ह्या का मागच्या उत्तराचं विश्लेषण आपल्याला या GS जॉग्राफी मॉड्यूल फॉर MPSC डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम सेटमध्ये करायचं आहे, हे लक्षात घ्या.
त्यानंतर आपण बघूयात पुढे आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोलामध्ये आपण दोन गोष्टींचा अभ्यास करतो. आता कसं आहे लक्षात घ्या, मगाशी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्राकृतिक भूगोल अवघड आहे, बरोबर. त्या प्राकृतिक भूगोलामधले भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र हे सर्वात मोठे घटक आहेत. समजायला किचकट आणि अभ्यासक्रम सुद्धा खूप जास्त आहे. तुलनात्मक दृष्ट्या मानवी भूगोल सोपा आहे. या मानवी भूगोलातला आर्थिक भूगोल हा सर्वात व्हास्ट आहे, हा सर्वात विस्तृत आहे, हे ध्यानात घ्या. क्लिअर. याच्यामध्ये आपण दोनच गोष्टींचा अभ्यास करतो. नैसर्गिक साधन संपत्ती, ज्यामध्ये मृदा संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, पशुसंपत्ती, खनिज संपत्ती, ऊर्जा संपत्तीचा आपण आढावा घेतो. त्यामध्ये आपण फॅक्च्युअल गोष्टी अभ्यासतो आणि या साधन संपत्तीचं भारतातलं, महाराष्ट्रातलं, जगातलं वितरण बघायचं. या साधन संपत्तीबाबत भारत, महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने काय समस्या आहेत, काय प्रॉब्लेम आहेत, याचा आपल्याला विचार करावा लागतो, हे ध्यानात घ्या. म्हणजे आज रोजी भारतामध्ये याच्याबद्दल जे काही प्रॉब्लेम्स आहेत, क्लिअर, ते प्रॉब्लेम्स एक्झॅक्टली काय त्याचा आपण इथे विचार करू. क्लिअर. त्यानंतर मानवी आर्थिक प्रक्रिया हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपल्या सिलेबसमध्ये जसं आपण मगाशी म्हणालो, पर्यावरणाचा ऱ्हास, भारताच्या हवामानासंदर्भातचे घटक, हे जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढंच महत्त्वाचं काय आहे, भारतातल्या मानवी आर्थिक प्रक्रिया, की ज्यामध्ये कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र आणि या तीनही आर्थिक प्रक्रियांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा जसं की वाहतूक आणि संदेशवहन आपल्यासाठी महत्त्वाचे. म्हणजे तुम्ही नीट लक्षात घ्या, गेल्या 20 वर्षामध्ये, मी असं म्हणत नाही की मोदीजी आल्यापासूनच, मोदीजी येण्याच्या पूर्वीपासूनच आपल्या देशामध्ये आर्थिक बदलाचं वारं वाहत आहे. ते खरं सुरू झालं 1991 मध्ये मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांच्या कार्यकाळामध्ये. तेव्हापासून भारतामधील कृषी, उद्योग, सेवा क्षेत्र, भारतातल्या पायाभूत सुविधा यात आमूलाग्र बदल झाला. प्रत्येक पक्षाच्या कारकिर्दीमध्ये, प्रत्येक पंतप्रधानाच्या कारकिर्दीमध्ये अनेक बदल झाले. काहींच्या काळामध्ये बदल वेगात झाले, काहींच्या काळात सावकाश झाले. जे काय असेल ते प्रत्येकाने योगदान दिलेलं आहे आपापल्या परीने, कोणालाही दोष देणं चुकीचं आहे. तो भाग बाजूला सोडता आज आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधांमध्ये होणारी वाढ, भारतामधील सेवा क्षेत्राचा विकास, परदेशातील सेवा क्षेत्र भारतात येऊ पाहतंय, परदेशातील वस्तू निर्मिती क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र भारतात येऊ पाहतंय, भारतातील उद्योजकांनी केलेली प्रगती, भारतात या दोन्हीच्या तुलनेत, उद्योग सेवा क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्रामध्ये मात्र तेवढी प्रगती आढळत नाही. कृषी क्षेत्र आज सुद्धा आपल्याला समस्याग्रस्त आढळतंय. हे असं का, त्या कृषी क्षेत्राच्या समस्या काय, या सगळ्या गोष्टींचा सर्वंकष आढावा आपल्याला इथं घ्यायचा आहे. आणि याच्यावर चालू घडामोडीमध्ये असंख्य गोष्टी आहेत, असंख्य मुद्दे आहेत. त्या सगळ्या गोष्टी आपण इथं समजून घेणार आहोत, विशेषतः भारत आणि महाराष्ट्रामध्ये. क्लिअर. सो असा हा सगळा अभ्यासक्रम असणार आहे. म्हणजे जरी इथे आपण हा एक घटक, हा दुसरा घटक असं वेगवेगळं लिहिलेलं असलं, तर ते वेगवेगळं नाही आहे. हे अभ्यासताना ते आपल्याला याबाबत अभ्यासायचं आहे. म्हणजे आधी इथे आपण मूलभूत संकल्पना क्लिअर करणार आणि मग त्या गोष्टी आपण भारत महाराष्ट्राशी जोडणार आहोत. क्लिअर. हे सगळं अभ्यासक असताना आणखी काही छोटे मोठे घटक आहेत की जे आपण कव्हर करणार, जे मी आता नमूद केले नाहीत किंवा या चार्टमध्ये दिलेले नाहीत, पण ते आपल्याला अभ्यासाचे आहेत. ते कोणते आहेत तर कंबाईन परीक्षा, राज्यसेवेची पूर्व परीक्षा, राज्यसेवेची ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षा, यामध्ये आवडता असलेला MPSCचा टॉपिक आहे एक नदी प्रणाली. वेगवेगळ्या नद्या, त्यांच्या उपनद्या, त्यांच्या काठावरची शहरं, त्यांच्यावरचे धबधबे, त्या नद्यांचे संगमावरची ठिकाणं, ब्ला 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 ब्ला, बरीच माहिती, फॅक्च्युअल माहिती. पण डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये ही फॅक्च्युअल माहिती अभ्यासण्याआधी आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर नदी प्रणाली संदर्भातील संकल्पनात्मक माहिती. त्या संकल्पनात्मक माहितीचा आढावा घेऊन मग आपण नकाशाच्या साहाय्याने सगळ्या फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनचा आढावा घेणार आहोत, हे लक्षात ठेवा. तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण त्याच्यावर प्रिलिममध्ये प्रश्न येणारच. एक लक्षात घ्या, तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा भरपूर अभ्यास केला, पण तुम्ही प्रिलिमचा अभ्यास केला नाही. प्रिलिम तुमची 1-2 मार्कांनी गेली किंवा अगदी अर्ध्या मार्कांनी गेली तर त्या पुढच्या मुख्य परीक्षेच्या केलेल्या अभ्यासाला काहीही महत्त्व नाही. त्यामुळे मुख्य डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेचा अभ्यास करताना
प्रिलिमकडे दुर्लक्ष करायचं नाही. फॅक्ट बेस्ड जे काही प्रश्न प्रिलिममध्ये येतात, ज्या घटकांवर येतात, त्याचा सुद्धा आपण आढावा घेणं गरजेचं आहे, हे ध्यानात ठेवा. गॉट इट. सो नदी प्रणाली आपण बघूया. तसंच आपल्याला मृदा हा टॉपिक सविस्तर बघावा लागतो. त्याबरोबरीने आपल्याला वने हा एक टॉपिक सविस्तर बघावा लागतो. हे 3 टॉपिक 1, 2, 3 हे आपण कधी अभ्यासणार? आपण भूरूपशास्त्राच्या मूलभूत संकल्पना अभ्यासल्या, मग आपण भारत आणि महाराष्ट्राची प्राकृतिक रचना अभ्यासली की मग आपण जाणार नदी प्रणाली, मृदा, वने या टॉपिककडे. गॉट इट. सो ते आपण तिथे कव्हर करूयात अगदी सविस्तर आणि व्यवस्थित. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला थोडंसं याच्याबाबत बघायचं आहे, जगाची प्राकृतिक रचना. हे एकदम शेवट पाहणार आपण. आणि जगाचे हवामान विभाग किंवा हवामान प्रदेश. जगाची प्राकृतिक रचना म्हणजे आपण काय पाहणार? प्रिलिममध्ये आलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने मी सांगतोय, मुख्य परीक्षेत हे नाही आहे. मुख्य परीक्षेत आलं तर ते चालू घडामोडीच्या अनुषंगाने येणार, हे ध्यानात घ्या. म्हणजे मध्यंतरी बघा, त्या बब अल मांदेब मध्ये हौथी बंडखोरांवर हल्ले होत होते. ते हौथी बंडखोर जहाजांवर हल्ले करत होते. सो ते लोकेशन कुठे आहे, ते स्वरूप काय, ते कोणत्या भागाला जोडते, ही प्राकृतिक रचना आपल्याला माहिती पाहिजे. सो खंडनिहाय प्राकृतिक घटकांची आपण वेगात माहिती घेणार आहोत. वेगात म्हणजे थोडक्यात, कारण ते फक्त पूर्वपरीक्षेला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात आवश्यक आहे. म्हणजे समजा एक उदाहरण म्हणून आपण दक्षिण अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंडातील महत्त्वाची भूरूपं, दक्षिण अमेरिका खंडातील महत्त्वाच्या नद्या, त्या नद्यांची वैशिष्ट्य, त्यांच्यावरचे धबधबे, दक्षिण अमेरिका खंडातील देश, त्यांच्या राजधान्या, तिथले महत्त्वाची सरोवरं, तिथे काही प्रमुख जमाती असतील तर ते जमाती, तिथला एखादा देश कुठल्या उत्पादनासाठी फेमस असेल तर ते, असा खंडनिहाय आढावा आपण इथं घेणार आहोत. तसंच आपण मग वेगवेगळे हवामान प्रदेश, विषुववृत्तीय वर्षावन, भूमध्यसागरीय हवामान, उष्णकटिबंधीय वाळवंट, गवताळ प्रदेश, मग उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, समशीतोष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, याचा आढावा आपण नकाशाच्या साहाय्याने घेणार आहोत. पण ते सगळं कधी होईल? शेवट होणार आहे. क्लिअर. सो असा हा आपला सगळा अभ्यास असणार आहे. हा एवढा सगळा सिलेबस आपण आपल्या GS जॉग्राफी मॉड्यूलमध्ये पूर्ण करणार आहोत, हे नीट लक्षात ठेवा. क्लिअर. आता शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ती नीट लक्षात घ्या. हा जो भूगोल विषयाचा अभ्यासक्रम आहे, या भूगोल विषयाला आपण 2 स्वरूपात अभ्यासतो. एक म्हणजे काय? स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय? मूलभूत. म्हणजे काय? तो अभ्यासक्रम जो कधीच बदलणार नाही. म्हणजे मी UPSCचा अभ्यास करायला सुरुवात केली 2004, आजपासून बरोबर 20 वर्षापूर्वी. 2004, 5, 6, 7 साली मी UPSCचे अटेम्प्ट दिले. त्यानंतर मी 7, 8, 9 साली MPSCचे अटेम्प्ट दिले. सो आजपासून 20 वर्षापूर्वी आपल्या अभ्यासक्रमामधले काही घटक जसे होते तसेच आज आहेत. म्हणजे 20 वर्षापूर्वी भूकंप वेगळ्या प्रकारे व्हायचा, आज वेगळ्या प्रकारे होतोय, असं शक्य आहे का? इम्पॉसिबल. पूर्वी जसा व्हायचा तसंच आज होतोय. तो अभ्यासाचा भाग काय म्हणणार आपण? स्टॅटिक. तो कधीच बदलणार नाही. आजपासून 50 वर्षांनी म्हटलात तरी ते बदलणार नाही. फार फार तर त्यात काहीतरी नवीन ॲडिशन होईल, शोध लागला तर. सो कधीही अभ्यास करताना हा घटक आधी आपण पूर्ण करायचा आणि मग याला कशाशी जोडायचं आहे? आपण याला जोडायचं आहे आपण चालू घडामोडी. हा आपल्या अभ्यासाचा दुसरा घटक. म्हणजे आज समजा पेपरमध्ये बातमी आली की मान्सून रखडला, मान्सून लांबला, मान्सूनमध्ये खंड पडला, किंवा उलट कोकणामध्ये अतिवृष्टी झाली, पूर आला, किंवा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं. सो त्या चक्रीवादळाने समजा ओरिसाच्या किनाऱ्याला धडक दिली, खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या कशात गेल्या? चालू घडामोडीमध्ये. पण त्या चालू घडामोडी समजण्यासाठी तुम्हाला आधी हे माहिती पाहिजे की ते चक्रीवादळ किंवा ते उष्णकटिबंधीय आवर्तक काय असतं. त्याचा अभ्यास कुठे करणार तुम्ही? मूलभूत संकल्पनांमध्ये. जर तुम्हाला हवामानशास्त्रामध्ये चक्रीवादळ किंवा उष्णकटिबंधीय आवर्ताचा अभ्यास व्यवस्थित करता आला असेल तर तुम्हाला चालू घडामोडीमध्ये ती गोष्ट, ती घटना कळणार आहे. क्लिअर. म्हणून मी सांगतोय की आपण आपल्या लेक्चरमध्ये सर्वात पहिल्यांदा आधी या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्सला परफेक्टली क्लिअर करणार आणि हे क्लिअर करत असतानाच आपण त्याला कशाशी जोडण्याचा प्रयत्न करणार? चालू घडामोडींशी. आज रोजी काय परिस्थिती लक्षात घ्या, MPSCने सगळा सिलेबस पॅटर्न UPSC प्रमाणे कॉपी केलेला आहे, मान्य. आता
UPSCचा जर पेपर पाहिला तर तुम्हाला मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेमध्ये 80 ते 90% प्रश्न हे कशावर आलेले आढळतात? चालू घडामोडींवर. स्टॅटिक पोर्शनवर पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये हार्डली 10 ते 20% प्रश्न येतात. मग MPSC असंच करेल का? तर माझा एकंदरीत MPSCशी मी जवळपास 2004-5 पासून त्या MPSCच्या अभ्यासक्रम परीक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे एवढ्या वर्षाच्या अनुभवातून मला असं वाटतंय की MPSC लगेच एवढी मोठी उडी मारणार नाहीये, हे लक्षात घ्या. MPSC काय करणार आहे? MPSC आपल्याला या चालू घडामोडींवर एक 50-60% प्रश्न टाकेल आणि या स्टॅटिक घटकांवर आपला 40-50% प्रश्न टाकेल. म्हणजेच काय, निम्मा किंवा निम्म्यापेक्षा थोडा जास्त पेपर आपला कशाशी संबंधित असणार आहे? चालू घडामोडींशी संबंधित असणार आहे. हे ध्यानात घ्या. अंडरस्टूड? सो या पद्धतीने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचं आहे. इज दिस क्लिअर? मी शिकवताना आणि तुम्ही अभ्यास करताना ह्या गोष्टी नीट ध्यानात ठेवा की मूलभूत संकल्पना आपण आधी क्लिअर करणार आणि मग त्या चालू घडामोडीला आपण जोडणार आहोत, जेणेकरून पेपरमध्ये जसजशा काही बातम्या येत जातील. मी प्रत्येक वेळेस शिकवताना सांगतो की आजच्या पेपरमध्ये ही बातमी होती, कालच्या पेपरमध्ये ती बातमी होती. लगेच तुम्ही ते विचार करायला सुरुवात केली पाहिजे की ही बातमी आपल्या भूगोलातल्या कुठल्या टॉपिकशी संबंधित आहे, मग भूगोलामधला कोणत्या घटकामधला कोणता कन्सेप्ट याच्याशी संबंधित आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ती सवय लावून घ्यायची, जेणेकरून बॅच संपल्यानंतर सुद्धा न्यूजपेपर वाचताना तुमचा मेंदू शोधायला लागेल ही बातमी इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे, इकॉनॉमिक्समधल्या या मूलभूत संकल्पनेशी संबंधित आहे, ही जॉग्राफीमधल्या पर्यावरणातल्या या गोष्टीशी संबंधित आहे, ही पॉलिटीमधल्या या आर्टिकलशी संबंधित आहे, ही सायन्स टेकमधल्या या गोष्टीशी संबंधित आहे. हे सवय लावायची. एक हिस्ट्री सोडलं तर आपलं जॉग्राफी, पॉलिटी, इको, सायन्स उरलेले चारही कोर सब्जेक्ट हे काय आहे? तर हे सब्जेक्ट आपल्याला चालू घडामोडीत सातत्याने आढळतात. क्लिअर? त्यामुळे ही अभ्यासाची आपली सवय असणार आहे. चालू घडामोडीत या गोष्टींशी संबंधित आपण अभ्यास केला पाहिजे. इज दिस क्लिअर? ओके, दॅट्स इट. हां, लास्ट गोष्ट आता यात लक्षात घ्या. हे सगळं करताना अभ्यास कशातून करणार? तर स्टेट बोर्डाची जी पुस्तकं आहेत तुमची ती आहेत 6 to 12 जॉग्राफीची. जर तुम्हाला इंग्रजी वाचायला जमत असेल तर NCERTची 6वी ते 12वीची पुस्तकं आणि रेफरन्स बुक म्हणाल तर आजच्या घडीला मार्केटमध्ये भूगोल व पर्यावरण सौदींचं एक पुस्तक उपलब्ध आहे. तसंच सौदींचं अजून एक पुस्तक उपलब्ध आहे, भारताचा व जगाचा भूगोल. तेच लेखक आहेत सौदी. हे पुस्तक खूप मोठं आहे. हे पुस्तक थोडं छोटं आहे. याचा फायदा काय? यात तुमचं पूर्व मुख्य सगळं कव्हर होऊन जातं, अगदी पर्यावरण सुद्धा. ह्या पुस्तकाचा निवडक पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. पण ते थोडं बल्की आहे, मोठं आहे. पण साधी गोष्ट आहे, आपल्याला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, DYSP व्हायचं आहे. 2-4 पानं वाचून आपण ते नाही होऊ शकत, हे ध्यानात घ्या. क्लिअर? त्याच्या व्यतिरिक्त नकाशाचं एक कुठलंही पुस्तक किंवा आपण त्याला काय म्हणतो ॲटलास लागणार आहे, आपला ॲटलास. या गोष्टी आपण घेणं गरजेचं आहे. सो एक पुस्तक घ्या, एक ॲटलास घ्या. स्टेट बोर्ड तर आपण घेतोच, कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ते लागतं. सो एवढं घ्या. इंग्रजी झेपत असेल तरच NCERTच्या मागे लागा, नाहीतर सोडून द्या. कारण आपण अभ्यासाची जी डेप्थ लेवल ठेवलेली आहे आपल्या लेक्चर्समध्ये, जी काही अभ्यासाची आपण डेप्थ लेवल ठेवलेली आहे आपल्या लेक्चर्समध्ये ती NCERTपेक्षा जास्त खुलत आहे. त्यामुळे NCERT नाही वाचले तरी लेक्चरमध्ये तुमचं ते कव्हर होऊन जाईल. NCERT वाचले तर लेक्चरमध्ये ते समजून घेताना जास्त फायदा होईल, हे लक्षात घ्या. क्लिअर? सो उद्यापासून आपण आपल्या अभ्यासक्रमातला पहिला टॉपिक स्टार्ट करणार आहोत, भूरूपशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, आणि मग एक एक करत आपण बाकीचे घटक पूर्ण करणार आहोत. ठीक आहे? सो उद्या सकाळी 10:30 वाजता. थँक्यू अँड गुड बाय.